नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे नफा तोटा पार्ट 3। माझा नफा तोटाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 हा व्हिडिओ बघितला नसेल तो अवश्य बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा चांगल्या प्रकारे समजेल। ठीक आहे, आज आपण बघणार आहे नफा तोटा पार्ट 3। बघा आपण आता प्रॉब्लेम बघू। 1200 रुपयाची वस्तू 1320 रुपयाला विकले तर शेकडा नफा किंवा तोटा किती? हे प्रॉब्लेम तुम्हाला मुंबई पोलीसला विचारले गेलेला आहे। 1200 रुपयाची वस्तू म्हणजे याची खरेदी किंमत किती आहे? 1200 रुपये आणि 1320 रुपये काय आहे तिची विक्री किंमत आहे। 1320 किती आहे याची विक्री किंमत आहे। ठीक आहे, आता आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा किती होतो हे आपल्याला कळायचं आहे। याचं एकमेव सूत्र आहे, ते तुम्हाला मी सांगितलं आहे। पार्ट 1 पार्ट 2 दोन्हीमध्ये नफा तोटामध्ये तुमचं हे असं सूत्र आहे की एकमेव सूत्र आहे नफा तोटाचं, की या सूत्रावरून तुम्हाला उत्तर मिळून जाते नफा तोटा। ठीक आहे, आता आपण बघू नफा तोटा। बघा 1200 रुपयाची वस्तू म्हणजे हे काय खरेदी किंमत आहे, किती? 1200। खरेदी किंमत किती आहे त्याची? 1200। खरेदी किंमत आहे 1200 गुणिला शेकडा नफा किती, म्हणजे आपण नफा काढायला आपल्याला x। ठीक आहे, बरोबर विक्री किंमत किती आहे? 1320। विक्री किंमत आहे 1320। विक्री किंमत किती आहे? 1320। आपल्याला शेकडा नफा काढला आहे, म्हणजे तो काय आपला x जसाच्या तसा। ठीक आहे, हा 1320। ठीक आहे, हा खाली आहे भागेला तिकडे जातो गुणिला 100 भागेला 1200। ठीक आहे, 0 0 कट 0 0 कट, इथं बसतो भाग आपल्याला 11चा। ठीक आहे, हा 0 जसाच्या तसा, म्हणजे उत्तराला आपलं 110। मी तुम्हाला सांगितलं आहे 100च्या वर जेवढा राहील तो तुमचा काय तो शेकडा नफा। बघा 100च्या वर काय तुमचा शेकडा नफा राहतो, म्हणजे 100च्या वर किती आहे इथं? तर 100च्या वर किती आहे? 10 आहे। तर तुमचा 10% हा आपला काय तुमचा नफा आहे। 10% काय आपला हा नफा आहे। ठीक आहे, बघा 100च्या वर जेवढा राहील तुमचा तो काय राहतो नफा, म्हणजे इथं का तुमचं 105 आलं असतं तर 5% नफा, इथे 120 आलं असतं तर 20% नफा, आता इथे 110 आलं तर 10% नफा। आपण आणखी एक प्रॉब्लेम बघू जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। बघा 400 रुपयाची सायकल 3600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? बघा आता 400 रुपये का सायकलची खरेदी किंमत काय आणि 4000 रुपये काय सायकलची खरेदी किंमत आहे आणि 3600 ही सायकलची विक्री किंमत आहे, तर शेकडा तोटा किती? आपलं तुम्हाला एकमेव सूत्र आहे की त्या सूत्रानंच आपल्याला काढता येते। ती किंमत म्हणजे सूत्र म्हणजे काय? खरेदी किंमत गुणिला टक्के भागिला 100 बरोबर विक्री किंमत। 100च्या वर जो राहतो तो आपला शेकडा नफा राहतो आणि 100च्या खाली राहतो तो आपला शेकडा तोटा राहतो। ठीक आहे, बघा आता आपण खरेदी किंमत किती आहे? 4000 रुपये आहे। ठीक आहे, एका सायकलची खरेदी किंमत किती आहे? तर 4000 रुपये खरेदी किंमत गुणिला टक्के आपल्याला काढणं आहे शेकडा तोटा किंवा नफा आपल्याला काढणं आहे, बरोबर विक्री किंमत किती आहे? ती विक्री किंमत आहे याची 3600 रुपये। विक्री किंमत किती आहे? 3600 रुपये। तर आपण x ची किंमत काढू। x बरोबर हा 3600 गुणिला 100 गुणिला 100 भागेला 4000 भागेला 4000। हा इथं भागेला आहे तर इकडे काय आला तो गुणिला आला, आणि हा बघा इथं 4000 आहे तर इकडे गुणिला आहे तर इकडे तो भागेला आला। ठीक आहे, 0 0 कट 0 0 कट 0 0 तुमचा कट, हा इथं बसला 9चा भाग, म्हणजे इथं उरला हा 9 आणि हा 90, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 90। किती आलं? 90। तर आपण इथं बघितलंच 100 वजा 100च्या खाली जेवढा राहील तुमचा तो काय तो शेकडा तोटा, तर 100च्या खाली इथं किती आहे? तर 10 आहे, तर म्हणजे काय तुमचा 10% हा काय झाला तुमचा तोटा झाला। हा तुमचा काय झाला? तोटा। आपलं उत्तर किती आहे मग? 10% तोटा, कारण की उत्तर आपलं किती आलं तर 90। 100च्या खाली किती आहे? 10, तर 10% तोटा। अशा प्रकारे आपण नफा तोटाचा पार्ट 3 बघितला। ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।